मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणे बिस्टॉकच्या निमित्ताने आपण विविध अशा व्यावसायिकांचे धंदेविकांचे असे इंटरव्ह्यूज घेत असतो की ज्यातनं त्यांचा धंदा त्यांचा व्यवसाय लोकांपर्यंत जातो कळतो आणि अशा वेळेला त्या धंद्यातले मनातले काही लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न या निमित्ताने विचारले जातात त्याची उत्तरं या निमित्ताने तज्ज्ञ लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपल्यासमोर आहेत त्रिपुरा वेलनेस सेंटरच्या आमच्या महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या पावनगड या ठाण्याच्या चॅप्टरच्या प्रीती पाटील आलेले आहेत आणि त्यांना आपण या निमित्ताने साऊंड थेरपी म्हणजे काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम धन्यवाद तुम्ही आलात आणि तुम्ही या निमित्ताने यूट्यूबर्सला ही माहिती देणार त्याबद्दल धन्यवाद. मॅडम पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे साऊंड थेरपी म्हणजे काय आणि अनेकांना पहिल्यांदा साऊंड थेरपी म्हणजे काय हेच डोक्यात येत नाही. गाणी ऐकली म्हणजे साऊंड थेरपी असं अनेकांच्या डोक्यात असं. तर ही फ्रिक्वेन्सी किंवा जे काही तुम्ही सांगत असता ते साऊंड थेरपी म्हणजे काय हे जरा थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. तर साऊंड थेरपी म्हणजे त्या मानाने नवीन पद्धत आहे ही. तर साऊंड थेरपीमध्ये वेगवेगळे फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याचे व्हायब्रेशन्स घ्यायचे, त्याची स्पंदनं, आवाज एक आणि स्पंदन एक. तर त्या व्हायब्रेशन्सनी बरेचसे सायकोसोमॅटिक आणि लाईफस्टाईल इश्यूज आपण सॉल्व करतो. म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ट्यून्ड आहेत. असे हॉलो पाईप्स आहेत थेरपी ग्रेड, त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ट्यून्ड आहेत. ते व्हायब्रेशन्स घेतले की जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. त्याप्रमाणे ते फ्रिक्वेन्सीज बदलतात. आम्ही 200हून डिफरंट फ्रिक्वेन्सीजवर काम केलेलं आहे. जसं 432 हर्ट्स आहे, 540 हर्ट्स आहे, 417 हर्ट्स आहे, सायकोसोमॅटिक आणि लाईफस्टाईल इश्यूजसाठी मेजरली. आणि ही आपली पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. माझे जे गुरु आहेत, मेंटर आहेत, डॉक्टर प्रेमजी निर्मल, त्यांच्या नावाची, आपल्या व्हेरी मच इंडियन आपल्या नावाची ही सरांच्या नावाची ही पेटंट आहे. आणि आम्ही एका रेनाऊंड हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सर्व्हिसेस देतो. अगदी ICUपर्यंत आमचे हे सर्व्हिसेस आहेत. मॅडम एक गोष्ट तुम्हाला नक्की विचारायची वाटते की साऊंड थेरपी म्हणजे काय सांगितलं, पण ह्या साऊंड थेरपीचा उपयोग प्रत्यक्ष कुठच्या पेशंटला 100% होतो असं तुमचा अनुभव आहे? अनुभवावरून तर स्ट्रेस मॅनेजमेंट एकदम पक्का. पेन मॅनेजमेंट इज ऑल्सो व्हॉट वी डू, जे आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करतो. बाकी लहान मुलांना सर्वात जास्त फायदा होतो, कारण लहान मुलं एकदम प्युअर असतात. त्यांचा माइंड प्युअर असतो, त्यांचं बॉडी पण त्या मानाने प्युअर असते. त्याच्यामुळे त्यांच्यावरती व्हायब्रेशन्स हे खूप पटकन काम करतात. जसं मुला लक्ष नाही देत किंवा ॲडिक्शन झालं आहे किंवा मेमरी नाही किंवा ADHD इश्यूज आहे, ऑटिस्टिक इश्यूज आहेत, मुलांच्यावरती सर्वात जास्ती लवकर फरक पडतो. बाकी लाईफस्टाईल इश्यूज जे ॲडल्ट्सला होतात त्याच्यावरती पण फ्रिक्वेन्सीज आहेत. जसं डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, वुमेनचे हॉर्मोनल बॅलन्सचे इश्यूज आहेत, एन्झायटी डिप्रेशन आहे, 100% त्याच्यावरती उपयोग होतो. आणि सिनियर सिटिझन्ससाठी एक्स अँड पेन्स रिमूव्हल किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा मनाची शांतता असे आणि बरेच अजून काही ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला भरपूर फरक काही वेळेला तर क्युअर पण झालेले आहेत. एक गोष्ट मनातला जो प्रश्न आहे, सामान्य व्यक्तींच्या मनातला प्रश्न आहे की डेसिबल आम्ही ऐकतो नेहमी. साऊंड म्हटलं, आवाज म्हटलं की डेसिबलचा एवढ्या त्रास ह्याच्यावर डेसिबल गेल्यानंतर मनुष्याला घातक किंवा कुठेही सभा होते किंवा कुठचंही साऊंड म्हणजे गाणी लावलेली असतात, मोठ्या आवाजात गाणी लावल्या त्याचा त्रास होतो, कंपन होतं, लिटरली माणूस हलत असतो. तर या डेसिबल जो म्हणतो मनुष्याला घातक त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हां, आता आपलं जे साऊंड थेरपी आहे ऑब्वियसली ऑडिबल जेवढं आपल्याला मनुष्याला ऐकू येऊ शकतं तेवढं, आणि जे ॲक्च्युली एका इन्स्ट्रुमेंटमध्ये येऊ शकतं, हँड ट्यून होऊ शकतं, ते फ्रिक्वेन्सीज आपण वापरतो. म्हणजे ऑडिबल असतं आपल्या ह्युमन इयरला. बाकी तुम्ही डेसिबल लेवलचं बोलले तर एक हाय डेसिबल लेवलचा ना एक थ्रिल असतो, पण त्याच्यानंतर ॲक्च्युली तसं पाहिलं तर आपण डाऊन होऊन जातो.
आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्याने ॲक्च्युली रिज्युविनेशन होतं, खूप छान वाटतं आणि बरेचदा आता प्रॉब्लेम सॉल्वच होऊन जातात. याचं सायन्स असं आहे की साऊंडच्या नंतरचा जो सायलेन्स आहे दॅट इज हिलिंग, आणि साऊंडच्या क्वालिटीच्या प्रमाणे त्याच्यानंतरच्या सायलेन्सची क्वालिटी असते, ते मेजरली हिलिंग होतं. म्हणजे जसं 318 हर्ट्स घेतलं, त्याच्यानंतरचं जे सायलेन्स आहे तो हिलिंग आहे आणि त्याच्याने बिलीफ सिस्टम चेंज होते. ह्याचं हे बेसिक असं लॉजिक आहे. एक 100% माझ्या मनातला प्रश्न मी विचारेन की आपण साऊंड थेरपी म्हणतो बहुतेक देवळांमध्ये किंवा खूप अशा योगा असेल म्हणा, एक बारीक असा ओमकाराचा एक जप साईडला चालवतो आणि खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण जातो आणि एक शांत स्वरूपातला ओम हा आवाज आपण ऐकतो तेव्हा खूप बरं वाटतं. तर ओम हा उच्चारण त्याचासुद्धा या साऊंड आपण थेरपी म्हणतो, ती एक थेरपी या स्वरूपात वापर केला जातो का? बरेच जण आम्हाला सांगतात की जेव्हा आम्ही हे साऊंड वाजवतो त्यांना ओमचाच परसेप्शन होतो, कारण आपलं ओमशी जे रिलेशन आहे ते एका वेगळ्याच पद्धतीचं आहे. ओमनी ऑफकोर्स खूप शांत वाटतं, कसं चॅन्ट करतो आहे, कधी चॅन्ट करतो आहे त्याच्यानी पण फरक पडतो, पण ओमनी खूपच शांत वाटतं आणि खूपच फरक पडतो. आपले साऊंड फ्रिक्वेन्सीज पण थेरपेटिक आहे, म्हणजे एक नुसतं छान वाटतं, बरं वाटलं नाही, आपण त्याच्या पलीकडे जाऊन इश्यूज सॉल्व्ह करतो कस्टमाइज सोल्युशन्स देऊन. एक अजून प्रश्न जो मनातला असतो की अनेकांना अशी सवय असते की गाणं लावल्यानंतर अभ्यास जमतो. म्हणजे मी स्वतः आहे त्यातला की मला माझी आई विचारायची 10वीच्या याला, हे या साईडला गाणी लावलेली असायची टेप रेकॉर्डरवरती आणि मी अभ्यास करायचो आणि मला खूप अभ्यास चांगला जमायचा. बाजूच्यांना वाटायचं यार काय नाटक करतो आहे, पण ते एक कॉन्सन्ट्रेशन. काही जणांना शांतता लागते. मी एवढी शांतता ना, भयानक शांतता की बारीक जरी आवाज झाला तरी त्याला डिस्टर्ब होतो. तर हे आवाज नसणं आणि आवाज असणं ह्या दोन्ही गोष्टी एकाग्रता करता कितपत उपयोगी असतात? ॲक्च्युली थोडंसं आपल्या टेम्परामेंटच्या नुसारसुद्धा आहे. काहींना कसं आवडतं, काहींना कसं आवडतं. कधी कधी मी पण तसा अभ्यास करायची, म्युझिक लावलं आणि अभ्यास करायची. पण काही गोष्टी आहेत, जसं आता आपण समजा मेडिटेशन करतो आहे, तर एक सुरुवातीला म्युझिक लावलं तर ठीक आहे, पण आयडिया इज की कशाच्याच आहारी नाही जायचं. हे असलं तर मी हे करणार आणि ते असलं तर माझ्याने हे होणार. हे असं असेल तर तुम्ही इन अ वे त्याच्या आहारी गेले. त्या गोष्टीचा त्या वेळेला उपयोग करायचा, वापर करायचा, मग नंतर यू मूव्ह ऑन. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. पूर्वी म्हणण्यापेक्षा संगीतामध्ये तर 100% मी असं ऐकून आहे की पहाटेचा राग वेगळा, सकाळचा वेगळा, दुपारचा वेगळा, माध्यान्हाचा वेगळा, संध्याकाळचा वेगळा, रात्रीचा वेगळा. प्रत्येक काळाकरता एक विशिष्ट राग आहे. भलत्या वेळी भलता राग ऐकला की आपण रागवतो असं म्हणूया पाहिजे. सकाळी देवांच्या भजनं ऐकायला आवडतात, दुपारी शांत स्वरूपातली गाणी आवडतात, संध्याकाळी जरा व्यवस्थित आवाजाची गाणी ऐकली तरी आपण सहन करू शकतो. तर हे जे काही प्रकार आहेत, म्हणजे आपण वेव्ज म्हणूया, हे साऊंड थेरपी म्हणतात, साऊंडचे वेव्जच येतात. तर रागांचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो का? ॲक्च्युली तसं मी म्युझिकबद्दल एवढं माहीत नाही आहे, म्हणजे टेक्निकली मला त्याचं एवढं माहीत नाही, पण एवढं मला माहीत आहे की म्युझिकनी पण फरक पडतो आणि म्युझिकनी पण स्पेशली जो गातो त्याला ऐकणं एक थोडं सेकंडरी भाग आहे, पण म्युझिकच्या बाबतीत गायलं तर आपलं साऊंड फ्रिक्वेन्सीज असे आहे की व्हायब्रेशन्सवर काम करतात. तर हे व्हायब्रेशनल थेरपी आहे आणि म्युझिकमध्ये ऐकतो त्या मानाने पॅसिव्ह, आणि आपण तसं पाहिलं तर थेरपेटिक रिझल्ट्स नाही प्रूव्ह करू शकत त्याच्यानी, बट येस त्या वेळेला त्या रागाचं महत्त्व आहे आणि ते ऐकल्यानंतर फरक नक्की पडतो. आज आपल्यासमोर त्रिपुरा वेलनेस सेंटरच्या प्रीती पाटील या आलेल्या होत्या आणि त्यांनी साऊंड थेरपीच्या संदर्भात त्यांचे विचार मांडले.
बहुतेक वेळेला मी त्यांना मुद्दामून त्या थेरपीच्या अलीकडचे पलीकडचे बरेचसे प्रश्न विचारत होतो, पण त्यांनी खूप सुंदररित्या आपल्या यूट्यूबर्स म्हणा किंवा महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या सगळ्या सदस्यांना खूप चांगलं उत्तर दिलं. तर आज तुम्ही इथे आलात आणि मनमोकळेरित्या बोललात त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो.